2019चा जो मूळ प्रस्ताव होता, संगमनेर अकोला देवठाण मार्गेची मार्गे जाणारा जो रस्ता आहे तो सर्वे होता, तर तोच आपल्या ह्या संगमनेर आणि अकोला तालुक्याच्या जिवंत जीवनरेखा त्यातून तयार होणार आहे. आता 21ला तो सर्वे कोणी बद्दल मला माहित नाहीये, परंतु मूळ सर्वे जो केला होता नंतर मला वाटतं त्यावेळी महारेलची लोक त्याच्यामध्ये होते. याच्यामध्ये मान्य रेल्वे मंत्र्यांनी जी अडचण सांगितली होती ती मला ते मंचरमध्ये जे स्टेशन आहे, याचं मला वाटतं GMRT स्टेशन, त्याची त्यांनी अडचण दाखवली. पण मी त्यांना दाखवून दिलं की एकूणच सर्वे त्यावेळी पूर्ण करून कामाला प्रत्येक सुरुवात होणार होती. तर त्यावेळी त्या 50% भूसंपादनाचा भाग राज्य सरकार उचलणार आहे असं ठरलं होतं. आणि तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधूनच रेल्वे होणार होती. त्यासाठी एक महामंडळ तयार करण्यात आलं होतं. त्याच्यावर एक कार्यकारी संचालक नेमण्यात आले होते. आता त्यांनी हे मान्य केलं की मी परत एकदा प्रस्ताव तपासून पाहू म्हणून. आता मी ह्या आठवड्यामध्ये मुंबईला अधिवेशन सुरू होतं आमचं, त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आता सूचना केलेल्या आहेत. सगळे नकाशे जे आहेत 1900, 2100 जी काही फिजिबिलिटी असेल, माननीय रेल्वे मंत्री महोदयांसमोर काय मांडलं गेलं, पूर्वी कसा तो प्रस्ताव योग्य होता, आता का तो त्याच्यामध्ये मंचरची अडचण येते, हे सगळं एकदा मला स्वतः मी बैठक घेणार आहे. पण रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे जो मूळ 19च्या सर्वेप्रमाणे आहे, तोच आम्ही आग्रह रेल्वे मंत्र्यांना धरलेला आहे. सर, आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर आता पार्थ पवारांनी शंका व्यक्त केली. कसं बघताय याकडे? रोहित पवारांनी आपल्याला सांगितलं आपण त्या ठिकाणी असते तर याच्यामध्ये राजकारण करू नये, कसं बघता आज पार्थ पवार? मला एवढीच विनंती करायची होती. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहे. ठीक आहे, CBI इन्क्वायरी पाहिजे असेल मागणी केली त्यांच्या कुटुंबियांनी, सरकार त्याच्याबद्दल विचार करेल. शेवटी अंतिमतः कुटुंबाला आणि राज्याच्या जनतेला या सगळ्या अपघाताची माहिती मिळाली पाहिजे. तो त्या कुटुंबाचा अधिकार आणि राज्याचा जनतेला ते अभिप्रेत आहे. पण इथपर्यंत शेवटी ते घटना दुःखदायकच होती, सगळ्यांना आम्हाला दुःख झालंय त्याच्यामध्ये. दुर्दैवानं ज्या पद्धतीने ते सारखं माध्यमापुढे मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत हे क्लेशदायक आहे. म्हणजे ज्यावेळी अजित पवार ज्यावेळी हयात होते त्यावेळी तुम्ही कसे वागला अजित पवारांबरोबर हे लोकांना माहित नाही का? तुम्ही कसे वागलात, तुमचे काका कसे वागले, अजित पवारांना तुम्ही सन्मान मिळू दिला का कधी? काँग्रेसच्या काळामध्ये जास्त जागा राष्ट्रवादी येऊनही त्यावेळी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी कोण नाकारली? याचे एकदा उत्तर द्या ना महाराष्ट्राला. हे तुम्ही काय याचं भांडवल करण्यापेक्षा मला वाटतं 100% सरकार चौकशी करेल, CBI इन्क्वायरी आवश्यकता असेल माननीय मुख्यमंत्री निर्णय करतील, त्याचं भांडवल करू नका ना. अजित पवारांना ज्यावेळी संधी होती राज्याचा मुख्यमंत्री होण्यामध्ये त्यावेळी काय नाही संधी तुम्ही दिली, याची उत्तर सुद्धा मला वाटतं राज्याला मिळाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.